बुलेटिनमध्ये आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी समोर येते। शिवराज्य ब्रिगेडनं विधान भवनाबाहेर आता आंदोलन सुरू केलेलं आहे। आपल्या मागण्यांसाठी शिवराज्य ब्रिगेड आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। आपण पाहतोय सध्याची त्यांचीच ही दृश्य। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडून। वैदेही, काय सांगाल, नेमक्या कोणत्या मागणीमुळे शिवराज्य ब्रिगेडने हे आंदोलन केलं? नक्कीच शिवराज्य ब्रिगेड तर्फे हे आंदोलन विधान भवनाच्या बाहेर करण्यात आलं होतं। हे आंदोलन जे आहे ते विधान भवनामध्ये शिरण्याच्या प्रयत्नामध्ये आले होते, मात्र पोलिसांनी त्यांना वेळीच अडवलं। आणि एकूण जर बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो पुतळा जो अरबी समुद्रामध्ये त्याचं स्मारक होणार होतं, त्या संदर्भात काय झालं असा विचारणा करत या घोषणाबाजी जी आहे ती आंदोलकांनी केलेली बघायला मिळाली। आणि एकूणच हे आंदोलन जे आहे ते आक्रमक दिसून आलेले होते आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं नेमकं काय झालं असा सवाल विचारत खरं तर हे आंदोलन आक्रमक करण्याचा त्याचा पावित्र्य होता, मात्र वेळीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याचं देखील दिसून आलंय। नक्कीच धन्यवाद वैदेही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।